माझ्यावर हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट. श्रीपाद छिंदम यांचा पोलीस अधीक्षकांकडे धक्कादायक खुलासा. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कालच्या अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्या सहभागावरून मोठा गदारोळ झाला. छिंदम चर्चेसाठी उभे राहता सत्ताधारी नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत त्यांना सभागृहाबाहेर काढले. या घटनेनंतर नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्यासह 7 ते 8 नगरसेवकांनी पूर्वनियोजित कट रचून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनात्मक अधिकारांची गळचेपी केली असा आरोप छिंदम यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. भविष्यात आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्यास हे सर्वजण जबाबदार असतील असे नमूद करत छिंदम याने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. काल अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जो काही अनुचित प्रकार जो घडलेला आहे तो सर्व प्रकार सविस्तर सन्माननीय या जिल्ह्याचे SP साहेब यांना भेटून सर्व झालेला प्रकार सांगितला आणि त्यांना लेखी तक्रार देखील दाखल केलेला आहे. आणि त्या तक्रारीमध्ये ज्या काही माझ्या मागण्या आहेत त्या सगळ्या त्याच्यात दिलेल्या आहेत आणि झालेल्या घटनेच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी करून 2 ते 3 दिवसामध्ये कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन SP साहेबांनी दिलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही सभा होतील सर्व सभेसाठी सुद्धा मी हजर राहणार आहे आणि त्या सभेसाठी सुद्धा मी सन्माननीय SP साहेबांना अंगरक्षक ची मागणी देखील केलेली आहे आणि त्या बाबतीत सर्व गोष्टींची चौकशी करून योग्य तो निर्णय SP साहेब घेतील. नाही, हे बघा, लोकशाही पद्धतीने मला निवडून दिलेला आहे. अंगरक्षक मिळाला नाही मिळाला तरी देखील मी या सभागृहात जाणारच आहे. सभागृहामध्ये जाण्याचा मला हक्क आहे. मला लोकशाही पद्धतीने मी निवडून आलेलो आहे आणि कोणी मला सभेतून बाहेर काढण्याचा अधिकार या नगरसेवकांना नाही. ते जे कोणी काल त्यांच्या आकाला गोड वाटावं, आकाची शाबासकी मिळावी म्हणून जे कोणी तिथं जो तांडव केलेला आहे त्यामध्ये गणेश भोसले असतील किंवा संपत बारसकर असतील किंवा ते काही बनसोडे आणि ते 2-3 पोटाचे 2-3 नगरसेवक पण आहेत त्याच्यामध्ये, ते पण आहेत. तर असे जे काही धडपड त्यांनी काल केलेली आहे तर ते धडपड जी केली ती केवळ आपल्या आकाची शाबासकी मिळवण्याकामी त्यांनी केलेली आहे बस. ते आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही हे वारंवार सांगितलेलं आहे. या देशात संविधानाने सगळे प्रकार चालतात. कोणते अनुचित प्रकार घडले तर प्रशासन आहेच, पोलीस प्रशासन आहे आणि प्रशासनावर मला संपूर्ण खात्री